मस्त रेडी होऊन आम्ही निघालो होतो धोंड्याची शॉपिंग करायला. कालचा तर प्लॅन फ्लॉप झाला, कारण काल तर काहीच भेटलं नाही मला. त्याच्यामुळे म्हटलं चला आज तरी बघूया, कारण उद्या आम्हाला जायचं होतं घरी. आज मग मस्त अशी मी रेडी झाले आणि पटकन निघालो होतो. आम्ही पहिले अक्षयची शॉपिंग करणार होतो, कारण इथूनच मी ड्रेस घेऊन जाणार होते. परत परफेक्ट साईज वगैरे बसते की नाही त्याच्यामुळे आम्ही इथं शर्ट बघत होतो. पण शर्ट तर जास्त काही आवडले नाही आणि तिथे जास्त क्वांटिटी पण नव्हती. मग परत आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, तिथे बघितलं. तिथं थोडंफार पॅन्ट वगैरे, जीन्स वगैरे आणि बाकीचं पण खूप गोष्टी आवडल्या. त्यानंतर मग त्या अक्षयची शॉपिंग झाली आणि म्हटलं चला आता आपण मस्त साड्यांची शॉपिंग करूया. आणि साड्यां ते पण आम्ही खूप जास्त घेतलं. सगळ्यांना मी घरी जे म्हणतात ना ते धोंड्याच्या महिन्यात आपली आईची ओटी भरली पाहिजे. मग आईसाठी तर घेतली, पण माझ्या 4 चुलती आहे म्हणजेच काकू आहे, त्यांच्यासाठी पण मी साड्या घेतल्या. आणि साड्या घेऊन झाल्यानंतर असंच म्हटलं चला आता बाहेर काहीतरी खाऊया. पहिले जिलेबी खाल्ली, पण जिलेबी खाऊन तर काही पोटच भरलं नाही. मग मस्त माझा आवडता डोसा खाल्ला. डोसा खाऊन पण असं वाटलं चला आता आपण दुसरं पण काहीतरी खाऊया. परत पिझ्झा खाण्यासाठी गेलो. आज असं ठरवलं होतं बाहेरचंच सगळं खायचं, जेवण तर काही करायचंच नाही, कारण उद्या घरी जाणार होतो. परत आल्यानंतरच भेटणार होतं सगळ्या गोष्टी. पिझ्झा खाल्ला मस्त. मग आता म्हटलं चला आईस्क्रीम तरी खाऊया, पण म्हटलं पहिले अक्षयला खायची होती दाबेली. मग परत आम्ही दाबेली खाल्ली सगळ्यांनी आणि त्यानंतर मस्त आईस्क्रीम खाल्ली. आणि म्हटलं चला आता पैसे न वेस्ट करता आपण घरी जाऊया, नाही तर परत काहीतरी खाण्याचा मोह होईल. आणि उद्या आम्ही जाणार तर आज फटाकडे वाजत होते. जस्ट जोकिंग.